स्पीड आपण बोलून काय फायदा नाही, पब्लिक बोलली पाहिजे, पण पब्लिकचा चांगला रिस्पॉन्स आलाय. पब्लिक बोलते आज वासरू एक नंबरच पळालाय, ते चांगली. आणि त्याची जोडला पण पुष्पा होता. पुष्पा पण नंबर मधलाच बैल आहे. मागच्या अड्ड्यात त्यांनी आमची मयूरची गाडी मारलेली काढावला. आज तीच त्या पुष्पाचे आम्हाला धाकधूक होती थोडीशी. वासरू आहे आपला, वासराने गाडी मारली, आम्हाला भरपूर आनंदाने पहिल्याने आमची तोच जोश दाखवलाय. अपेक्षा अजून वाढवल्यात का अजून मी म्हातारा झालो नाही, कुठेतरी कुठे कमी. 6 महिने आम्ही आणला तेव्हा आजारी होता, त्यामुळे पळला नव्हता. त्यावर बोलून जमणार नाही, आमचा पार्टनरच बोलायला लागेल. जीवा भावाचा ड्रायव्हर आमचा. नमस्कार दादा. नमस्कार दादा. आज मेहरबानचा गुलाल झाला, काय सांगाल त्याबद्दल? गुलाल झाला, चांगला वाटला. एवढ्या लांबून आम्ही आलो आणि बैल पण खूप लांबून मला आहे, त्यामुळे जिंकलाय. आम्हाला भरपूर असा आनंद झाला जिंकल्याबद्दल. दादा आजचा स्पीड कसा होता मेहरबानचा? स्पीड आपण बोलून काय फायदा नाही, पब्लिक बोलली पाहिजे, पण पब्लिकचा चांगला रिस्पॉन्स आलाय. पब्लिक बोलते आज वासरू एक नंबरच पळालाय. दादा आज गल्यामध्ये कोण होता मेहरबानच्या? गाल्यात मेहरबानच्या टेमघर भिवंडीचा सोन्या होता. आता आज या नियोजन करतो तो बैल, त्यांची शरद बॅनरवर जमलेली होती, त्यांना आपण बैल दिलेला होता. म्हणजे मेहरबान गुपित होता? मेहरबान गुपित होता. कसं चांगली. आणि त्याची जोडला पण पुष्पा होता. पुष्पा पण नंबर मधलाच बैल आहे. मागच्या अड्ड्यात त्यांनी आमची मयूरची गाडी मारलेली काढावला. आज तीच त्या पुष्पाचे आम्हाला धाकधूक होती थोडीशी. वासरू आहे आपला, वासराने गाडी मारली, आम्हाला भरपूर आनंदाने थोडेसे खुश आहेत आम्ही. दादा मेहरबानने कमी वयामध्ये खूप नाव केलं तुमचं. नाव कमी वयात केलाय, चांगला केलाय. कुठेतरी बैलाच्या पावला पाऊल ठेवून चाललाय मेहरबान, हे आम्हाला आनंद आहे. आणि पवारांची मेहनत आणि सगळे मेंबर आमचं जे त्याच्यासोबत मेहनत घेते, त्याचं एक योगदान कुठे ना कुठे त्याचं नक्की लागतंय. दादा आता घरी महबूब पळतो, त्याच्या पाठोपाठ लगेच दुसरा वासरू तयार होऊन तो पण पळतो असतात त्याच गतीने, त्याबद्दल काय सांगाल? त्याबद्दल काय, आमचे शिकवणार मेन ड्रायव्हर आहेत, बाबू ड्रायव्हर. आणि त्याची शिकवणी आणि आमची मेहनत जे रंग दाखवते आम्हाला, आणि मेहनतीला कुठेतरी फल भेटते आम्हाला, याचा अभिमान वाटतो आमच्या सगळ्यांना. त्या दिवशी पण महबूबला फेरा टाकला, खूप दिवसानंतर फेरा टाकला. महबूबला खूप दिवसानं फेरा काढला, जवळजवळ 3-4 महिन्यापासून होता बैल. अचानक असा वडपे भिवंडीला त्यांनी फाटी फोडलेली, ते बोलो फेरा टाकायचा होता. मग तेवढे आम्ही भिवंडीला फाटीला घेऊन गेलतो. तिथे एखादी गाडी आम्ही एक बघूया बोलो तो जोश आहे का म्हणून, तर समोर अशी गाडी ठेवून आम्ही सोडलेली जोडून. बैलाने आमची तोच जोश दाखवलाय. अपेक्षा अजून वाढवल्यात का अजून मी म्हातारा झालो नाही, कुठेतरी कुठे कमी पडणार नाही, अजून अपेक्षा आम्हाला भरपूर असे दाखवलेत. दादा जेवढी मेहनत घेतली तेवढी त्या फेऱ्यामध्ये त्यांनी दाखवून दिलं की मी अजून आहे. तेवढं त्यांनी सिद्ध करून दाखवलंय का बैलाने का तुमची मेहनत मी फेल जाऊन देणार नाही का. आणि पब्लिक पण बोलून दाखवलंय का आज बैल एवढ्या दिवसातनं काढलाय, पण आज बैलच जाम पळालाय. म्हणजे ते पब्लिक पण खुश झाली का बैल एवढ्या दिवसातनं पळून बाहेर निघून सुद्धा आजारातनं बैल चांगल्यापैकी पळालाय. आम्हाला पण कुठेतरी मजा वाटली का बैल तेवढा जोशाने आणि हुरपीन पळाला म्हणून. त्याच्या अगोदर पण तीच जोडी पळत होती, महबूब आणि लक्षा, त्यांना दोघांना फेरा दिला. आम्ही एकदा फेरा टाकलेला, बैल आजारी येत होता, त्याच्यामुळे नंतरला आता आजारीतनं बाहेर निघला बैल. जखम एकदम थोडीशी आहे, थोडी एकदम क्लिअर नाही, पण पायाला एक व्यायाम पाहिजे म्हणून आम्ही तो फेरा टाकलेला. दादा ड्रायव्हर बद्दल काय सांगशील? बाबू ड्रायव्हर बद्दल नेहमी गाडीवर तुमचा तोच असतो. ड्रायव्हर आमचा काय त्याच्याबद्दल बोलायला तेवढा आम्हाला कमीच आहे. विश्वासू ड्रायव्हर आहे आमचा, आणि कधी झालं तरी चुका झाल्या तरी तो आम्हाला सांगतो किंवा आम्ही त्याला सांगतो. एक ड्रायव्हर बोलून जमणार नाही, आमचा पार्टनरच बोलायला लागेल. जीवा भावाचा ड्रायव्हर आमचा. आज तुमच्या सोबतच आलाय का तो? आमच्या सोबतच असतो, आमचे घाटावर असो मुंबईत आमच्या सोबतच असतो. मागच्या काळात त्याच्या पायाला लागलेला म्हणून तो कालांतराने मेहरबानच्या गाडी दिसत नव्हतं. नमस्कार दादा. नमस्कार दादा. खूप दिवसानंतर तुम्ही दोघे एकत्र आलेत, काय सांगाल? काय ना, आम्ही हप्त्यातनं एकदा असतो एकत्र. बैल अड्ड्याला नेले होती इथेच, कानाभाऊ, बाबू, न्यानू, आम्ही सगळे एकत्रच असतोय. दादा महबूबचे आणि मेहरबानचे एक मॅनेजर म्हणून तुम्हाला ओळखले जातात, त्याबद्दल काय सांगाल? काय नाही, बैल चांगली पळती ती. आम्ही बैल आणला होता, महबूब आजारीच होता. तडसरचा गोट्या भाऊ म्हणून नाही ती, त्यांच्यावर बांधायला असतो या. बाकीचं काय सगळं आमचं, आम्ही 4-5 जण आहे ते मिळूनच नियोजन करतो. बैल एक 6 महिने आम्ही आणला तेव्हा आजारी होता, त्यामुळे पळला नव्हता. परत बैल पळायला लागल्यावर सगळे आम्ही मिळून दोघं नियोजन करतो. दादा कानादाबद्दल काय सांगाल? 2 शब्द. कानादा काय नाही, आपल्यासाठी चांगलाच माणूस आहे,
घरातल्या एखादा आपल्या भावासारखं आपलं मान सन्मान देतो हा गोट्यावाला मला. बाकीचं काही दुसऱ्याकडे नसतंय की यो गाठी आहे हे आहे असला काय यांच्या मनात नसतंय. हा तो पण मला विचारल्याशिवाय काय करत नाही, आम्ही पण काय त्याला विचारल्याशिवाय करत नाही. दादा आता महबूब रिकॉर्ड झालाय त्याबद्दल काय सांगाल? महबूब झाला आता सर, अजून एक फेरा टाकून परत घाटावर जाणायचा आहे. हा का हा घाटवाला तुमच्याकडे असतो? गोट्या बाबूशी असतो तडसरला. हा का हा.